तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे। मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने धन्यवाद देईन असं देखील यावेळेला मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे। नाव माझं असलं तरी सगळे कार्यकर्तेच उमेदवार असल्याचं देखील भावना यावेळेला मुरलीधर मोहोळ यांनी बोलून दाखवली। बऱ्याच प्रतीक्षेनंतर नाव शेवटी आलेलं आहे। तुमचं नाव डिक्लेअर झालेलं आहे, काय पहिली प्रतिक्रिया? की भारतीय जनता पार्टीमध्येच हे घडू शकतं। एक वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्ता लोकसभेचा उमेदवार होतो, हे फक्त इथंच होतं। आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे याचं समाधान आहे की कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक वॉर्ड स्तरापासून काम केलेला कार्यकर्त्याला आज भाजपनं पक्षानं माझ्या एवढी मोठी संधी दिली आहे। आणि त्यामुळे निश्चित मनापासून समाधान आहे। आम्ही सगळ्यांनी, मी जरी नाव माझं असलं तरी आम्ही सगळेच उमेदवार आहोत या भावनेतनं प्रत्येक कार्यकर्ता नक्कीच काम करेल। अण्णा, दुसरी यादी होती खरं तर, आणि त्यात महाराष्ट्रातले 20 नाव आणि पुण्याचं मुख्य नाव, तुमचं नाव घोषित केलंय। कसं बघत होता, कारण खूप प्रतीक्षा होती पुण्याच्या नावावरती? नाही, आमच्याकडं एक प्रक्रिया असते आणि त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवरती आमचे निरीक्षक जातात, पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांची मतं भावना जाणून घेतात। तो अहवाल राज्य नेतृत्वाला जातो, राज्याकडनं केंद्राला जातो आणि मग पार्लमेंटरी बोर्डामध्ये त्याचा निर्णय होतो। अशा पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्यामुळे प्रक्रिया होऊनच आमच्याकडे सगळं होतं आणि प्रतीक्षा वगैरे हा विषय नाही। शेवटी पक्ष जो नेतृत्व जो आमचा निर्णय देतील हे सगळ्यांना आम्हाला मान्य असतो आणि तोच आज झाला। आम्ही सगळे आनंदी आहोत। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।